2750. 2750 अधिक पुढं. आता तुम्ही सगळ्यांनी मला जे कमलाक्काला द्यायला पैसे जमा करून दिले ते 6000 रुपये. ते राहू दे. का? काही नाही ली, मला तुमच्या सगळ्यांचे पैसे वेळेवर द्यायचे. बर पुढं. मग आता या महिन्यात कमलाक्काचं भाडं 3000 रुपये. 3000. राणे अगं 19,750 तरी इथंच झालं. एवढा तर पगार बी नाही तुला भावा. मग आता काय करायचं? अगं पण सगळा खर्च इथंच केल्यावर घर खर्चाला काय देणार आहे तू? राणे अगं दागिन्यांचा डबा सापडणं झालाय कपाटातला. तू ठेवलास का काय कुठं? ए राणे अगं मावशी कावा धरणं वराडती डबा सांग की तिला. अगं सांग की खरंच गावाना झालाय ग. अगे राणे बघितलास का दागिन्यांचा डबा तू? हा तू डबा ना डबा. अगं बोल की काहीतरी. काय विचारते मी? सापडणं झालाय ग. हक्क कपाट उचकाटले मी. पाय फुटलं का कपाटानं गिळलं त्याला काय कळणं झालंय मला. आणि आपल्या घरात चोरी तर झाली नसेल ना ग? का तू आणि तुझ्या बापानं काय केलंय त्या दागिन्यांचं? बघ राणे काय असं ना ते मला खरं खरं सांग. हा दागिने ना ते अगं दागिने राणी दागिने काय म्हणती मावशी? आई ते दागिन्यांचा डब्बा मी उचलून ठेवला तो कपाटाच्या आतल्या कप्प्यात. अगं सुरेखा दागिने म्हणजे काय दगडीट आहेत वय कुठं पण ठेवायला. त्यात आता सोन्याचा भाव पारा आबाला टेकल्यात. चोऱ्या माऱ्या वाढल्यात त्याच्यामुळं रस्त्यावर माणसं लुटायला लागलेत. उद्या घरात घुसायला पण कमी करायचे नाहीत. मला आता अजून लचाण नको माझ्या माग म्हणून मॅच ते कपाटात ठेवलेत. बरोबर. अगं मी पाहिलं ना बुवांना ठेवताना. अगं मी पण तुला तेच सांगत होते. मग मला केव्हा सांगणार दागिन्यांच्या डब्याची जागा बदलली म्हणून? मला वाटलं गेला का काय चोरीला. माझा जीव किती घाबरा झाला होता ना माझं मला माहिती. अगं ए राणे तू काय बघत बसल्यास? जा की पटदिशीने कामावर आणि लवकर ये झोपायला. उद्या सकाळच्याला लवकर उठायचंय. हाय का आता कशाला लवकर उठायचंय? अगं बाई उद्या वटपौर्णिमा आहे. आपल्याला वडाला पूजेला जायचं आहे ना? हा मी विसरलेच. पण आई मी काय म्हणते ह्या वर्षी तू एकटीच जाते का? अगं मला लई काम आहे. मला नाही वाटत मला या वर्षी जमल. बरं तू एक काम कर ना गोट्याला घेऊन जा. मी नाही बाबा तू जा. मावशीनं बरोबर तुझ्या लग्नाचं नियोजन केलं असणार. लग्नानंतर तुला पण कळलं पाहिजे ना पूजा कशी करायची ती. जा नीट शिकून घे. ए गप्प बस बर का. मला काही शिकायची गरज नाहीये. मला माहितीये वटपौर्णिमा हा सण म्हणजे काय असतो. अरे वटपौर्णिमा हा सण सौभाग्याचं प्रतीक आहे आणि आपल्या जोडीदाराच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तोच जोडीदार 7 जन्म मिळावा म्हणून साजरा केला जातो. आणि मला हा सण लय आवडतो आणि दरवर्षी माझी आई वटपौर्णिमा साजरा करायला मला घेऊन जाते सोबत. होय ना? मग आता जरा तोंडाची बडबड कमी कर आणि हात चालव पटापटा. कामाटपानी ये. चलाव तुम्ही पण. मी पण जातो भावा. मला बी झोप आली आता. अरे कुठे थांबती? काय? अरे ते हिशोबाचं सांगून जा ना पूर्ण. काय सांगू भावा आता. तुझ्या पगारापेक्षा तुझा खर्चच लय आहे आणि त्यात आणि ते घड्याळाचं धरलं होतं मग संपला विषय. हा लाखोत जातो खर्च. अरे मग आता एवढे पैसे कुठून आणायचे गोट्या? तुला एक सांगू का भावा तुझा टाइम लय खराब चाललाय. तू टेन्शन घेऊ नको. वेळ कधीच एका जागेवर थांबत नाही. तो बदल तू. तुझा पण टाइम बदलेल. टेन्शन नको घेऊ. आणि तू आता लय विचार करू नको. मी तुझं काम करतो. तू जा गप शांत बस. मी हे सगळे आता भांडी मी करून टाकतो. जाऊस तू. जा बस. अगं जा की. ही वेळ कधी आणि कशी बदलणार? उर्मिला हो आले आई.
घेतलंयस सगळं? हळद कुंकू घेतलंयस? घेतलंय. खारीक सुपारी घेतलीये. आणि कापूर घेतलाय, खाऊचं पान घेतलंय, एक फळ घेतलंय आणि ओटीचं सगळं सामान घेतलंय. आणि दोरा राहिलाय. तोच सगळ्यात महत्वाचा आहे ना. आज जाऊन घेऊन ये. मालती झाली सगळी तयारी? हे बघ पूजेसाठी छान फुलं आणलीत. वा. हॅलो गाईज, वेलकम वेलकम वेलकम. मी आहे तुमची द ड्रामा क्वीन अश्विनी उर्फ चिकू. आज माझ्या घरी सगळीकडे घाई गडबड सुरू आहे कारण आज आहे लेडीज स्पेशल फेस्टिवल. तर गाईज तुम्ही गेस करा की आज कोणता सण आहे. अरे वेट वेट वेट, इतका लोड नका घेऊ. जेव्हा तुमच्यासोबत ही ड्रामा क्वीन आहे तेव्हा अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. ओके, मी एक काम करते, मी ना तुम्हाला छोटीशी हिंट देते. तर हा सण बायका आपल्या नवऱ्यासाठी करतात. येस, करेक्ट, वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमा हा सण वुमेनसाठी ना खूप इम्पॉर्टंट असतो. सो याबद्दल आपण माझ्या मम्माला विचारत. ओके, सो चलो. हाय मम्मा, से हाय. हाय. हा, तर माझ्या फॉलोअर्सना वटपौर्णिमेचे महत्व काय असते ते जाणून घ्यायचंय. प्लीज सांग ना. सांगते, पण आपण थोड्या वेळाने सांगायचं का? अरे यार मग प्लीज सांग ना. सांगूयात ना. ऐक, आता सगळी गडबड चालू आहे की नाही, नंतर सांगूयात ना. तुमच्या फॉलोअर्सला मी सांगू का? हो चालेल. ओके, सो सांग. ऍक्च्युली ह्या सणाबद्दल मला जास्त काही माहिती नाहीये. जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगते. ह्या सणाला बायका उपवास करतात आणि वडाच्या झाडाला फेऱ्या पण मारतात आणि नवऱ्याला 7 जन्म मिळावेत त्यासाठी उपवास करतात. नवऱ्याला 7 जन्म मिळावे म्हणून नाही, हाच नवरा आपल्याला 7 जन्म मिळावा म्हणून हे उपवास करतात. बापरे, म्हणजे उर्मिला सोबत मला अजून 6 जन्म घालवायचे तर का? एका जन्मातच करतात असते मला. गमत करताय. सो चलो गाइज, बाय. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. स्टे ट्यून. बाय बाय. ए दादू, अरे तू पण चल ना आमच्यासोबत. आज तर तुला सुट्टी पण आहे ना. मुद्दा सुट्टीचा नाहीये चिकू. तुम्ही वटपौर्णिमेला चाललात, तिथे माझं काय काम आहे? इंद्रा, अरे प्रत्येक ठिकाणी काम असण्याची काही गरज आहे का? अरे आपले सण आहेत ना हे, मग ते कसे साजरे करतात ते बघायला नको? इतकी वर्ष अमेरिकेत होतास ना, मग हे सण बघितले नाहीस तर आपल्या परंपरा कशा कळणार, आपली संस्कृती कशी कळणार तुला? करेक्ट, मम्मा बोलते ते एकदम बरोबर बोलते. अरे दादू चल ना प्लीज. तू एक काम कर, तू ना तुझ्यासोबत कॅमेरा घे आणि आज आम्ही एवढे छान रेडी झालोय तर आमचे मस्त मस्त फोटोज क्लिक कर. ओके, आणि आपली संस्कृती मम्मा काय परंपरा, हा परंपरा कॅप्चर करण्याची तुला संधी मिळते दादू. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे या जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीचे फोटोज क्लिक करण्याची सुद्धा संधी मिळते तुला.